हायच नदी जाते का भिवतासाकड? काय आहेच का? तर हायच नदी जाते भिवतासकड. आपण आता समोरच्या साईड जाऊ. दादा ते तलावाकडं जाण्यासाठी रस्ता कुठून आहे? हा हा. किती किती बघू शकता किती मोठं हे वाहून येईल आहे ते. हा एरिया भरपूर मोठा कव्हर केलेला आहे आणि हे बुजण्यासाठी भरपूर टाइम लागेल. बघू शकता लई लांब पर्यंत जायला बरं का. ते नयन भाऊ बघा पुढे जायला आहेत. तिकडच्या साईडने पण भात तर थोडा आहे. पूर्ण भेगा बिगा जाऊन कार्यक्रम होऊन नेल आहे. कसं काय ते आता बघू नाही शकत आपण. टाइम भरपूर झालेला आहे आता. आणि हा बंधाऱ्याचा खालच्या साईडचा व्ह्यू. अरे बाप आता नाही पडता. हे बघा इथून कसं जायला आहे. 90 डिग्री 90 डिग्रीचा पूर्ण ढासून गेलेली आहे इथली माती. आपण तिथं गेलो होतो आणि त्याच्या पण मागच्या साईड गेलो होतो. आता इथून काही समजणार नाही. तर हॅलो मित्रांनो, आज आपण येईल आहे बाऱ्याकडं आणि इथं एक तलाव फुटलेला आहे. म्हणजे फुटून पूर्ण पाणी निघून जायला आहे. भरपूर वाटतं मोठा होता. आपण तिथं जाऊन बघणार आहे. आपण सध्या बाऱ्यापासून थोडंसं मागं आहे. इथं रताळपाडा म्हणून एक गाव आहे. इथं त्याच्या पाठीवरती आहे आणि इथला नजारा बघू शकता. आपण आता तिकडेच जाणार आहे. तिकडे जाऊन बघू कसं काय आहे ते तलावा किती फुटेल आहे काय आहे. आणि तिथल्या तलावाचं नाव पण बघू कोणतं काय आहे ते सांगतील तिथं थोडंसं विचारू आपण. आणि हे बघा इथलं भात बघू शकता कसं आहे. हे बघा हे बघा भात पूर्ण भाताच्या मध्येच. हे बघा इकडच्या साईडला पण आहे. हे बघा. चला तर आपण आणि हे कशाचं झाड आहे नक्की कमेंट करून सांगा आणि कशासाठी उपयोगी पडतं ते. हे बघा. चला आपण आता तिकडे जाऊ जो धरण फुटलेला आहे तो बघण्यासाठी. चला आपण आपल्यासोबत आज नयन भाऊ आणि त्या मित्राचं आपल्याला नाव नाही माहीत. आपण जाऊ इथं. इथून तिकडे निघू बाऱ्याकडे. आता तुम्ही बघा पुढं कसं काय ते. नयन भाऊ काय तुमचा ओपिनियन काही सांगू शकता का? काय काय सांगू आता. काय वाटतं कसं काय फुटेल आहे बंधारा 3-4 धरण? दिवस लगातार पाऊस आल्यामुळं पूर जास्त झाल्यामुळे तो फुटला बंधारा. आणि किती दिवस झाले फुटून? झाले असेल आठवडाभर झाले होते. चला आपण आता जाऊ. ती बघा मामी चालली पाण्यावरती. मामी कुठे चालली पाण्यावर? हा मामी नदीवर चालली बरं का. चला आपण आता जाऊ पुढं. तुझं नाव काय रे? माझं नाव चित्र आहे. हा आणि याचं नाव चित्रू आहे. आणि हे बघा हे कशाचं फुल आहे सांगा. मस्त शोभा देतं. आणि हे आळूच आहे ना रे? आळू आहे. चला आपण आता पुढे बघू. चला तर आपण इथून निघू आता. हे बघा इथं मामी आणि त्यांनी मुलं. हे बघा आंबे लावले आहेत. सगळीकडे आंबेच आंबे आहेत. आपण आता निघू तिकडं. चला गाडी मी फिरवतो. गाडी नाही उचलणार. तर आपण आता बाऱ्या साईड जातो. बाऱ्यावरतून जिकडं जो सर्कल पाडा गाव आहे ना तिकडं तो धरण आहे. आपण तिकडे जाऊ आता. आज काय बाजार नव्हता. आज काय वार रे? सोमवार. कालचा बाजार होता. काल काय आपण टायमावर आलो नाही म्हणून काही नाही. आता समोर जाऊ आणि बघू. तरी भरपूर गर्दी असेल. तर
तर इकडनं राईट कडे वळलं का भिवताच कडे रस्ता जातो. आपल्याला सरळ जायचं आहे सर्कल पाड्यावर त्या गावाकडे. जरा आता वर मोठ्या तुझं ते हा. तर हे बघू शकता इथं काम चालू आहे. इकडचं झालंय आणि इथं पण चालू आहे. हे बघा आपण आता इथं टाइम वेस्ट न करता आपण पुढे जाऊ. तर इथून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. इकडं हा सर्कल पाड्याकडे रस्ता जातो. इकडनं आपल्याला जास्त लांब नाही आहे. सर्कल पाड्याकडे इतकं लांब नाही जावं लागत. आणि इकडचा व्ह्यू बघू शकता लय मस्त असा आहे. इकडपर्यंत बाजार भरतो. इथं आपण काही खाली गेलो नाही. आणि इथून आपण पुढे जाणार आहे तेव्हा मी बघितलं कुठं आहे ते लोकेशनवरती. आता इथून जर एक किंवा दोन माणसाला विचारून बघू कसं काय आहे ते बंधाऱ्याचा. दादा 2 मिनिटं. इथल्या बंधारा नाही का फुटेल होता आता मागं तलाव. हा ते कसं काय फुटेल होतं म्हणजे किती दिवस झालं फुटून. हा तरी अर्धा महिना झाला. हा का. आणि त्या हे आपल्या धरणाचं नाव काय आहे. काय माहिती एवढं ना पण 12 तलाव. हा का बर चालेल. बरं आपण पुढे जाऊ. बघू. तर इथंच तलाव आहे. आज मी पुढून जायला रस्ता आहे. आपण तिकडनं जाऊ. इकडनं एवढं खास दिसत नाही. भरपूर झाडी झुडी असल्यामुळे. दादा ते तलावाकडं जाण्यासाठी रस्ता कुठून आहे. हा हा तलावाचं नाव काय आहे. तलावाचं नाव. हा हा मोठा रस्ता आहे का. बर चालेल. तर इथूनच रस्ता आहे. आपण थोडस पुढे गेलो होतो. हे बघा आपण आता तिथे जाऊ. भरपूर असं मोठं झाड बीड सर्व. तर इकडनं बघू शकता भरपूर माती बिती सर्व वाहून नेलेली आहे. आणि झाड पण आपण समोरच्या बाजून जाऊ. मग इकडनं पण बघू कसं काय आहे ते किती वाहून निघालं ते. हा हा जातो तिकडे जातो आता. तर हे बघा
इकडनं पूर्ण अशी माती नेल आहे वाहून. हे बघा दगड आणि ते. तर हे बघा इकडनं पूर्ण अशी माती वाहून आणलेली आहे आणि झाड पण. तर चला आपण इथून रस्ता आहे तो इकडनं पुढं जाऊ, तिकडच्या साईडने बघू. आणि अजून तरी भरपूर असं पाणी चालू आहे तिथं. इकडनं अशी वाट आहे, जास्त लांब पण हे नाही जात. भरपूर मोठा असा तलाव होता. आता याला शक्यतो 2-3 माणसं बोलले म्हणे 2-1 हप्ते झाले वाहून. आपण खालच्या साईडून पण जाऊन बघू. इकडनं खालच्या साईडला जायला रस्ता आहे, बघू. नाही तर तिकडनं उतरू. आता बघू शकता काहीच पाणी नाही राहिलं इथं. तिकडनं बाऱ्याकडून हा तलाव येतोच, म्हणजे नदी येते ही. इथं पाण्याचा साठा होत असेल. हा रस्ता बघू शकता पुरं घनदाट. आणि पक्षी बघा. तर आपल्यासोबत मित्र आहेत, नयन भाऊ. आता भावाचं नाव नाही माहीत. आणि चित्रू. आपण आता पुढे जाऊन बघू. हा भाऊ आहे तो इथलाच आहे, आपण त्याच्याकडून थोडी माहिती घेऊ. ते बघा तिकडनं पण धसेल आहे. हे बघा तिथं काय माहित मासे मारून राहिले का कसं काय. भरपूर मोठा असा तलाव होता. आणि किती किती बघू शकता किती मोठं आहे, वाहून नेल आहे ते. हा एरिया भरपूर मोठा कव्हर केलेला आहे आणि हे बुजण्यासाठी भरपूर टाइम लागेल. बघू शकता तिकडं पण भरपूर अशी माती वाहून नेली आहे. हे बघा. तर बघा आता बघू शकता भरपूर अशी माती इथून वाहून नेलेली आहे. पूर्ण तिथं वाटतं पूल असेल तिथं पण पूर्ण माती हे होईल आहे. खाली पण जाऊन बघू आपण. इकडनं तर भरपूर अशी दिसते आणि केव्हा पण अजून हे पडू शकतं. इथपर्यंत किती मोठा इथं हे झालेला आहे. आणि तिकडच्या साईडने पूर्ण असं आहे घरसारखं करेल आहे पाण्याने. हे बघा आपण खाली पण जाऊ, खालच्या साईडने हा बघू कसं काय ते. आणि तिकडं पर्यंत जाऊ आपण. तर इकडून उतरायला जागा कुठून आहे सांगा आता. चला मग तिकडून जाऊ आता. दादानी काय आपल्याला माहिती नाही दिली, आपण समोरून खाली जाऊ, खाली जाता माहिती घेऊ त्याच्याकडून. बाहेर गावचा आहे का? कोणत्या गावचा आहे तो? हा हा. दादा किती दिवस झाले तलाव फुटून? मला आता महिना 1.5 महिना झाला. महिना होऊन गेला का? हो 2-1 महिने झाले. हा, हा. म्हणजे आपला पहिला पाऊस पडत ते टायमाला लावण्या नव्हत्या असतील. हा हा हा. तर जवळपास महिना 1.5 महिना बोल राहिली. तर जो पहिला पाऊस जो भरपूर आला होता ना त्याच्यातच हे फुटून जाईल आहे. आता आपण खालून जाऊ, खालून पाहाव. इकडनं वाट पण अशी चांगली आहे, पण मग हे बघा झाडे झुडपे भरपूर आहेत. इकडून ना शेक आपण पाणी शेका तिकडून, वाट शेका तिकडून. नाही माहित मग कसा तू बोललास मग असा कसा कर भाऊ. आम्ही आता कनाक घरी जाऊ म्हणा. आता चल नाही पुढे चल. तलावापर्यंत आलो तर आता जाऊ कनाक पण. तर आपण नयन भाऊला पुढं पाठवू म्हटलं तू कुठून पण उतरतोय रस्ता शोधण्यासाठी. तर ही बाबळी आहे. याचा हो जो काटा आहे तो खूप विषारी राहतोय. तो आणि रुतला तर फार म्हणजे जामच करून टाकत आहे. इथे तो शेंकत आहे. इकडचा व्ह्यू बघा तुम्ही. गार्डन हो बघा गार्डन.
लय मोठ्या दगडी आहे तिथं. बघू शकता किती मोठा असा तलाव आहे. इकडच्या साईडनी तर भात पण आहेत. आणि इकडं समोर जे बारे हे गाव आहे तिथं जर म्हणजे रविवारी बाजार भरतो. कालचा बाजार झाला, आज समोर आहे. आम्ही समोरच्या दिवशी येईल आहे. आपण इकडच्या साईडने हे बघून आणि तिकडे खालीपर्यंत जाऊ. आपल्याला यायला टाइम झाला, पण तरी पण अजून इथं काम काही झालेलं नाही. आणि हा व्ह्यू बघा संपूर्ण तलावाचा. लय मोठा असा तलाव आहे. इथं बघ नाही आहे काय आहे रे. हा, ताग आहे का काय काय माहित. तलावात पेरून दिल आहे हे बघा. आणि इथं विहीर आहे बर का. हे बघा इथं काय आहे ते. वीर का फरची आहे. फरची आहे फरची. चला आपण इकडनं ते तिकडं पर्यंत जाऊ बघत बघत. आणि पाय तर भरपूर मध्ये जाऊ राहिले इथं. ए कुठून जायला रे. आता हॅपी बर्थडे होऊन जाईल. नाही ना भाऊ पुढे चालले. पाय तर भरपूर जाता मध्ये. हे बघा नकोया उसाव नकोया गेलो काल. हे बघा पाय कसे जाता मध्ये. पाय नाही जाऊन हे आड सरक आहे बर का. आहे बर का. आहे आपण एकदम स्लो स्लो जाऊ. मला तर वाटतं पुढं जाईल पाय, पण मग नाही. भाऊ आहे समोर म्हणजे काही टेन्शन नाही. चला भाऊ, नाही काही विषय नाही. पुढं रेती आहे म्हणून काही विषय नाही होणार. चला चला. तर आपण हा 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 जमला जमला. हा बघा पाय किती मध्ये गेला होता. आपण एकदम बघून बघून जाऊ, कारण की काय स्लो 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 स्लो. नाही भाऊ इकडे पायरं पाय देऊन बनवतो. हा धसव धसव धसव. धन्यवाद धन्यवाद. पण मग तरी तर अरे बापरे. हे बघा पूर्ण हे चिखलाच हे आहे. हे बघा अजून पाय जाऊ राहिले मध्ये. आपला पाय आपण जाऊ शकतो का नाही काय माहित. आणि हा चिखलचा पाय बघा किती गेला मध्ये. अरे बाप. आपण पण येईल आहे आता. पाय तर गेला होता मध्ये, पण आता काय बोलायचं. चला आता तिकडच्या साईडनं धुवून घेऊ पाय. हे बघा हे बघा. नाही भाऊचे चप्पल. आता माझं पण पाकिस्तान से लिया हूँ मैं ये. हे बघा इकडनं पण हे धुवूनच वाटतं जायला आहे काय माहित. इकडनं पण पाणी पाणी निघू राहिलं इकडच्या डोंगरातलं असतील. हे बघा संपूर्ण इकडचा व्ह्यू. इकडनं पण हे होईल आहे. आता तिकडच्या साईडनं कुठपर्यंत पूर्ण हे ढासळलेलं आहे ते बघू आता. हे बघा इथं पाय नाही जाणार. आपण पाय धुवून घेऊ. इथं थोडं कडक आहे, पण मग नाही इथं दगड आहे त्याच्यातच. हे बघा इथं आम्ही खाली उतरलेलं आहे तरी भरपूर असं पाणी आणि माती करून गेलेली आहे याच्यातून. आणि जो समोरचा डोंगर आहे ना तिथं पण माती म्हणजे तिथं धसलेली आहे. आपण आता समोरची साईड जाऊ. हे बघा किती लांब पर्यंत. तर इकडनं निघायला हे नया इकडून पण पाहून सर. हे बघा सर इकडं माती सारखीच आहे. हे भेगा किती जायला आहेत. अजून जर पाणी भरपूर जर जोरात आला, आता सध्या एवढा पाणी नाही, भरपूर जर जोरात आला तर मग हे पण वाहून येईल. आपण आता नया ते तिकडं
पाय धुवून राहिले. आणि आपण आता इकडनं नाही वरच्या साईडने जाऊ. आणि इथं बघू शकता, इथं पण ढासळलेलं आहे भरपूर. हे बघा, आपण आता इथूनच हे बघा इथपर्यंत, इथून माती पूर्ण लिहिलेली आहे. आपण पुढंपर्यंत आहे ते बी बघू. आणि खाली पुढंपर्यंत जायला आहे ते पण बघू. इकडं पण भेगा जायला आहेत. हे बघा, हे बघा, पूर्ण भूकंपासारखं झालेलं आहे इथं. हे पूर्ण मोठमोठ्या भेगा जायला आहेत इथं. हे बघा, बंधाऱ्याला पण भेगा गेल्या. आणि इकडचा पण भाग हा ढासळून पडलेला आहे. आणि इथंच एक जो घाट आहे, घाटाचं काही मला नाव नाही माहीत, तिथं पण ढासळलेलं आहे. म्हणजे भरपूर असे, हे बघा किती मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. पण जाऊन बघू. ट्राय बट डोंट ट्राय. प्रयत्न करा पण हार नका मानू. हे बघा, म्हणजे पडून बघा असं. हे बघा, हे सर्व कसं आलं. भरपूर असं. आता आपल्याला पुढून ते साईड जायला थोडासा रस्ता शोधावा लागेल. आहे बा, किती भेगा जायला आहेत काय सांगा. अजून किती माती जायला जर भरपूर जर हे आलं तर. आता तिकडच्या साईडने गेलो तर ते तिथं बघू. आपण सध्या इकडच्या साईडचा कुठपर्यंत हा बंधारा आहे. आणि इकडच्या साईडला बघू शकता भात पण आहे. आता पाणी पिल्यामुळं दिला असेल लावून भात. बघू शकता पायऱ्यांचा आकार झालेला आहे. भरपूर म्हणजे लयच दिसेल आहे इकडपर्यंत. अजून तर पुढं बघायचं बाकी आहे. हे बघा, लय मोठं इथं पाण्याने माती काढून गेलेली आहे. भरपूर लांबपर्यंत आहे बरं का. हे बघा, आता कुठून लय लांबून आम्ही येईल आहेत पायी म्हणजे चालत. आणि इतर भरपूर मोठी. हे बघा, इथं पण भेग जायला आहे. हे पहा. आणि तिकडच्या साईडने पण भेग जायला आहे. आपण आता तिकडनं जाणार आहे थोड्या. हे तर थोडं जरी याला धक्का लागला तरी तो बघा लय लांबपर्यंत जायला बरं का. ते नयन भाऊ बघा पुढं जायला आहेत. तिकडच्या साईडने पण भात तर थोडा आहे. पूर्ण भेगा जाऊन कार्यक्रम होऊन जायला आहे. लय लांबपर्यंत आहे. हे बघा किती अशी माती निघाली आहे इथून वाहून. इकडनं थोडा चांगला आहे. तरी जर माझा पाय गेला होता. बघा इथं पाणी लय मस्त उपटून राहिलं. आता आपण कुठंपर्यंत, आता तिकडचे हे बघा किती माती. इकडनं पण भूकंपासारखं संपूर्ण झालेलं आहे. नाही वाटत का तिकडून जावायची. काय माहित आपल्याला. ते तिथं बघू जर जाता आलं तर ते साईडने. हे बघा, हा आपण आता लय लांब गेला आहे. पाण्याचं पण वातावरण झालेलं आहे. आपण जास्त लांब नाही जाणार. आता कुठपर्यंत जायला आहे तर काही सांगू नाही शकत. हे बघा, जास्त लांब नाही जाणार. भरपूर लांबपर्यंत हे झालेलं आहे. कारण की जास्त लांब गेलं तर आपल्याला पण, आपण गाडी इकडच्या साईडने लावला ना म्हणून. आणि ही बाऱ्याकडून नदी येते वरतून, बाऱ्याच्या पण वरतून. किती काप पडेल आहेत. तिथं जमीन उतरण्यासाठी. चला आपण त्या साईडचे. हे बघा इथं कसे तळे झालेत. मी डोंगर सांगते. हे बघा, तळे कसे साचलेले आहेत. आता आपण याच्यातून जाऊ. आता आपण इकडनं जाऊ. आणि इकडचा जंगलातला व्ह्यू पण बघू शकता.
तर बघू कुठून रस्ता आहे आपल्याला तिकडनं जायला. आता इथं जर जायचं ठरलं तर इथं चढायला नाही जमणार, इथं पाणी चालू आहे. पण बघू जर उतरायला जमलं म्हणजे इथूनच जाऊ उतरून. आता पुढंपर्यंत जायचं म्हटल्यावर लय हे बघा लय लांब पासून म्हणजे लय नदी आली होती, लय पूर आला होता. कारण की हे जे पाला पाचोळा सर्व म्हणजे हे जे आहे ना याचे त्याच्याकडे काही सर्व इथं काहीतरी होतं वरती येल होतं मासा काय माहित. आता नाही भाऊ, चल भाऊ पुढं रिस्क लय रिस्क नाही घ्यायचा. तर पाणी बघितलं तर गुडघ्याच्या वरती आहे, कमराला जातो काय माहित. आपण बरं पुढं बघू उतरण्यासाठी रस्ता आहे का. आणि हा व्ह्यू बघा, आबाळ किती झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता लय लांबपर्यंत नदी हे होत गेले. आता इकडनं वरती चढावं लागेल. इथं का खेकड होता? नाही. चला आपण आता इकडनं हे बघा भात लय हिरवळ. इतका पूर होता तरी हे भाताला काही नाही झाला, म्हणजे त्यानंतर लावला असेल. आणि इकडचं आधीच असेल शक्यतो. पण मग इकडं पण बघू शकता नाही या वाट गवस एखाद जागा इकडंच तर पक्का लांब जायला लागेल. आपण तर जवळपास 12च्या आसपास निघून येईल आहे. हा हेड पायरं. चला तर आपण आता इथून उतरून मला कॉल आला होता म्हणून आपले थांबवून घेतलं होतं इथं. हे बघू शकता हे रे. आता एक जण राहिलाय बाकी, हा तो पण उडला. नयन भाऊ आता समोर चालली, आपण त्याच्या मागे काही नाही. इथून आपण तर पाय बरोबर टाकून घेऊ त्या बाजून. इथं आहे पाय, हे बघा पूर्ण पाय, ते बघा पूर्ण हे जातं खालीपर्यंत लाकूड. चले बेचाल का थांब मी जातो आधी. मी तर आलो आता नयाशी काय करत आहे. नयन भाऊ पण आलाय, आज पितृ बाकी आहे. आले चला आता वर पुढे. अरे बापरे. आता लवकर आपण पुढे जाऊन भेटू. बघा पाय सरकू राहिले इथं. आपण स्लो चढू, नाही तर खाली गेलो तर आपला कार्यक्रम नदी संगत. तर आपण पुढे भेटू. आणि इकडच्या साईडनी बघा इथपर्यंत नदी गेली होती. हे नया उकडून आहे का रस्ता. चल मग चला आपण जाऊ आता लवकर. टाइम पण झालेला आहे आता. जवळपास आपण 6-6:30च्या दरम्यान इकडे येईल आहे. नाही 5-5:30 झाले. पाणी घेऊन राहिलंय. आपण खोली नाही सांगू शकत आता किती खोल होतं ते. आता आपण पट फास्ट जाऊ. हे बघा इकडच्या साईडने इकडं फिरता चित्रूची चप्पल पण गेली तुटून. चप्पल झाली दान. आपण जाऊ आता समोर. पाण्याचं पण वातावरण झालेलं आहे, म्हणजे थोडं पाणी चालू झालेलं आहे आता. तर किती लांबपर्यंत बघायचं अजून. तर खालच्या साईडला ती किती जायला आहे वाहून ते बघायचं आहे अजून. तिथं जो डोंगराच्या साईडचा जो भाग आहे तो पण धसून गेलेला आहे. अरे बाप, आता नाही पडता. हे बघा इथून कसं जायला आहे. पूर्ण भेगा पडून गेले. भेगा आहे बघा. बातापर्यंत जायला थोडंच बाकी आहे, ते 1-2 पावलाचे म्हणजे टांग्यांचं. बघा आता
तिकडेच जायचं. म्हणजे म्हणजे काय ते सांगतो. हा. ते बघा अशा चिरा जायला आहे तिकडनं. आता इकडनं आपल्याला वरच्या साईड चढावं लागेल. पाण्याचं पण वातावरण झालेलं आहे आणि आपण आता लवकर लवकर निघून जाऊ, कारण की पाणी पण सुरू झालेलं आहे आणि इकडनं जायला जमणार नाही, वरनं चढावं लागेल. पाणी तर चालू पण झाला नाही आणि ते खालून चालले, वरतून जाऊ. बघा काहीतरी होता, काय माहित काय होता. प्राणी होता कशात कोणता तरी. ते बघा तिकडनं आपण तिथं गेलो होतो आणि त्याच्या पण मागच्या साईड गेलो होतो. आता इथून काही समजणार नाही. आता हे बघा इथं किती धसेल आहे. ते समोरच्या बाजून तुम्हाला बोलत होतं ते पूर्ण इथून माती खालीपर्यंत येईल आहे. हे बघा 90 डिग्री 90 डिग्रीचा पूर्ण ढासळून गेलेली आहे इथली माती. हे बघा, हे बघा लय लांब पडतं आणि तिकडच्या साईडनी पण असंच झालेलं आहे. आता आपण आता इथं वेळ वाया ना घालवता. आता ह्या दगडा बघा किती मोठले आहेत. आता इथून हे बघा आणि हे इकडची साईडची बाजू आणि हा आमरेदर बाहुबली नयन भाऊ, त्याला काही दगड नाही उचलत. आता इकडच्या साईडनं तर आपण बघतच आलो. इकडनं जाता आपण डायरेक्ट इकडनं चढू, म्हणजे इकडनं उतरू आणि समोरच्या बाजू जाऊ. इकडे तर पाय भरपूर फरकू राहिले. इथं जे माणसं होते ते पण घरी गेलेत. आता हे इथं पण आता तिथं आपण बघितलं तिथं पण ढासलेलं आहे माती आणि इकडनं पण बघू शकता. हे पण कधी पण पडू शकतं. हे बघा हे इकडनं पण भरपूर मोठ्या मोठ्या दगडा अशा निघाल्या आहेत. इकडनं आता इथं केल्यावर भरपूर मोठा एरिया इथं तर जायला आहे इथून वाहून. आता इकडनं वरतूनच बघू. हे बघा इकडच्या साईडनी पण माती निघलेली आहे इथून. हे बघा किती मोठी जागा निघलेली आहे इथून वाहून. आणि दगड बघू शकता, शक्यतो हे पुराचेच असतील, कारण की तिथून हे तिथलं तर धसेलच आहे. तिथं पण भरपूर मोठा दगड निघेल, पण इथून ह्या दगडा आणि याच्यावरून जो हे आहे ना, शक्यतो आहे पूर्ण हे एवढं आहे ना, ते पूर्ण भरून पूर चाललेलं आहे. आणि हे इकडची जागा आहे ना, इकडनं पूर्ण असा पूर तिकडनं गेला असेल, अजून इकडनं पण असेल, कारण की याच्यावरती हे जे तिकडची घाण जे आहे याच्यावर अटकेलं आहे दगडांवरती. आणि हे एकमेकाला दगड ठेचून ठेचून म्हणजे जागेवर थांबेल आहे, नाही तर हे पण गेले असते खाली. खाली पण भरपूर माती जायला आहे इथली. भरपूर मोठा एरिया हा नेला आहे इथून वाहून. आपण आता खालच्या साईडनी पण जाऊ. माती कुठपर्यंत नेला आहे ती, आणि किती मोठ्या दगड आहेत डायरेक्ट गोल गोल. बघा गोटेच आहे. आणि हे काय माहीत कुठले लाकडं आहेत. हे बघा इथं गेलं आहे तो वाहून. तिकडच्या साईडनी विहीर पण आहे, तिथं सोलर पण आहे. आपण इकडनं बघू. नाही कुठून जायचा, इकडून चढा येईल का? हे बघा इथला तर धक्काच नेला आहे अर्धा वाहून. खालून डायरेक्ट मुरुम दिसू राहिला. हेड काय आहे रे, चढून चढायचं जमेल का आपल्याला? देख के आएंगे हम, चलो.
जाऊ जाऊ जाऊ. हा सांडावा होता. सांडावाचा काय रे? इथं पण दाखवून दिलेलं आहे. इथल्या दगडा पण करून नेला आहेत. हे बघा, इकडून काय पाणी काही मावलं नसत, तिकडून डायरेक्ट फोडून टाकला. खालीपर्यंत होईल आहे का? इकडनं पण आला असेल थोडं थोडा. इकडची साईड एवढी हे नाही झाली, आहे चांगली. आपण आता इकडनं थोडं थोडं खाली जाऊ, उतरत उतरत बघत बघत. जास्त लांब नाही जाणार, कुठपर्यंत जायला आहे ते वरतूनच बघू. इकडनं इथून रस्ता आहे, हे बघा. इथनं ही जी माती आहे ती नेल आहे इथून वाहून, बघू शकता. हे बघा इकडनं तुम्ही बघू शकता धबधबा, वॉटरफॉल मस्त असा. आता आपण पण खाली जाऊ. हा बघा इथला वॉटरफॉल छोटासा. आपण आता इथूनच खालच्या साईडने जाऊ, कारण की वरच्या साईडनं पण उतरायला जागा नाही. इकडनं बघू जर उतरायला जागा भेटली तर. चला, हे बघा हा सर्व मुरुम आहे. कुठून जायला रे? हे बघा इकडनं आता जाऊ मस्त उतरत. इकडून जायचं का ते साईड जायचा? हे साईड जाया का ते साईड? हे साईड जाऊ. आपण स्लो स्लो उतरून जाऊ, नाही तर आपल्याला पण वाहून येईल पाणी, कारण की पूर्ण हे बघा कोणाची चप्पल येईल आहे. पिशव्या काही. हा बघा झाड किती मोठा आहे. काय तिथून घे रे चप्पल घालशील तर. हे बघा झाड काय माहित कुठले आणले आहेत वाहून, आणि आता भरपूर मोठा झाड आहे. हे बघा काय माहित कशाचं झाड आहे, आपल्याला नाही माहित. त्यामुळं आपण इथून हे बघा पूर्ण कुठपर्यंत. हा खाली पण बघू शकता, लय मोठा असा पठार नेल आहे इकडनं वाहून. ह्या बघा मोठमोठल्या अशा दगडा आणि हे मोळी वगैरे हे यांचे झाडांची, आणि ही माती संपूर्ण याच्यात बसेल आहे. शक्यतो याच्या खालीपर्यंत हे असेल, पण मातीमुळे हे भरून जायला आहे. हे बघा लय लांबपर्यंत ही जी जागा आहे. आता हा विहिरीचा भाग झाला, अजून इकडून हा सांडाव्याचा भाग झाला. पहिले सांडावा इकडनं असेल, बंधारा तिथपर्यंत पूर्ण हे भर असेल, म्हणून तो संपूर्ण भरतो वाहून आलेला आहे. इथं तर ही जी माती आहे ना, हे बघा कुठं चढेल आहेत. नाही राहते मजा करू राहिले ते. चला आपण खालच्या साईडने जाऊ, तिकडनं थोडं बघू, आणि मग आपण पण घराकडे जाऊ, कारण की टाइम झालेला आहे आपल्याला. आपण तर तो बघा नयन भाऊ घोड्यावरती बसेल आहे. मजा करू राहिला तो, घोड्यावर बसेल आणि फील घेऊ राहिला. घोड्यावरती बसायचा आणि कसं लगाम उचकायचा तो. हा बघा इकडच्या साईडने पण भरपूर लांबपर्यंत हे खोदून नेलं आहे. हे बघा
आता तिथपर्यंत नाही जाणार आपण, कारण की टाईम पण झालेला आहे. तर खालीपर्यंत कसं नेल आहे कसं काय ते आता बघू नाही शकत आपण, टाईम भरपूर झालेला आहे आता. आणि हा बंधाऱ्याचा खालच्या साईडचा व्ह्यू, आणि हा जो लाकूड आहे तो झाड भरपूर मोठा, वरच्या साईडने भरपूर असा एरिया आणि खालच्या साईडने भरपूर असा एरिया नेला आहे. आता बघितलं असतं पण खालीपर्यंत जाऊन, पण मग टाईम पण झालेला आहे म्हणून आपण निघून जाऊ. बरं नाही भाऊसाला आपण विचारू जरा, ही नदी कोणती आहे, का ही भिवतासाकडे जाणारी आहे का दुसरी आहे. आपण थोडं पुढे जाऊ, त्याला विचारू. हे बघा पाय ठेवण्यासाठी जागा इथं दगड आहेत. नाही हाय नदीच जाते का भिवतासाकड? हायच नदी जाते का भिवतासाकड? काय आहेच का? तर हायच नदी जाते भिवतासकड. आपण आता समोरच्या साईड जाऊ, आपण आता घराकडे जाऊ, आपल्याला पण टाइम झालेला आहे. हे कुठून जायचं सांग आता, चल मग. चेतुरीच्या पायात काही चप्पल नाही. आपण आता मस्त जाऊ. त्यांच्या सोबत जाऊ आपण, कारण की किती खोला आहे काय माहिती. मेरा धरून चाललेत. कुठं रे खोला आहे? इथं भरपूर खोल आहे. आलो भाऊ मी. चला आपण आता जाऊ घराकडे. बघू शकता आता इथं सोलर पॅनल आहे आणि इथं विहीर आहे. विहीर नाही बघत बघ का, बघायचं बघूनच जाऊ आता. हे बघा विहीर किती भरेल आहे. 2 विहिरी आहेत तिथं. आता इथली पण विहीर बघूनच जाऊ आपण. काय शेर भाऊ, हे बघू शकता. चला तर आपण पण आता जाऊ घराकडे. आपल्याला झालेला आहे टाइम, आपण जाणार आहे आता वरती गाडीकडे. इकडचा व्ह्यू आणि हा इकडचा व्ह्यू. तर आपण आता गाडीजवळ पोहोचू आणि इथून घराकडे निघू. भरपूर असा दम लागेल आहे. हा बघा आता इकडनं व्ह्यू एक बघू, हा आणि हा तलावाचा व्ह्यू. चला पण जाऊ आता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आता जी माहिती मला भेटली म्हणून मी इथं आलो होतो, म्हणून म्हटलं बघून जाऊ किती असं जायला आहे ती माती वाहून. चला आपण आता जाऊ इथून, कारण की टाईम पण भरपूर झालेला आहे. चला.